हे बघ बाळा, नो 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 आवाज करायचा नाही, बाहेर जायचं नाही, घरात कामं पडली, मी नेणार नाही तुला माहिती आहे ना, तुला जायचं आहे तू एकटा, तुला समजलं सांगितलेलं माहिती आहे, नाही जायचं समजत नाही सांगितलं तुला, हा मला बोलतोय घेऊन चल म्हणून हा मैदानामध्ये आता, आणि मला घरात काम आहेत, मी काय जाणार नाही आज, मी ह्याला घेऊन जाणार नाही. हा आला माझ्या मागं परत, हे बघा हे बघा हे बघा किती दादागिरी, दादागिरी किती आहे बघा. हा आता तुला माहिती येईल मी, नको रे बाबा मला टाईम नाही रे तुम टायगर, बघा मला आज गप्पा बस नाही तर मी डोक्यातच घालला कॅमेरा बस. इथं एवढं काम पडलंय, ही रजाई धुवायची, मला कपडे सुकत घातलेले आहेत, आज खूप काम आहे. हा किचन पूर्ण साफ करून घ्यायचं आहे, 8-10 दिवस होऊन गेलेत किचनला साफसफाई काही केली नाही. उद्या दसरा आहे हां, आणि त्यामध्ये एवढी कामं आवरायचीत मला. आत्ता वाजले आहेत 11:15, आणि या 11:15मध्ये जर मी ह्याला घेऊन गेली तर 15-20 मिनटं माझी खाली जाणार मैदानात. तेवढ्या वेळात माझं हे किचन साफ होईल बाळा, समजलंस ना. बघा दादागिरी, मी तुला खाऊ, हे बघ तू गुड बॉय आहेस ना, हां मग खाली बस, गुड बॉय खाली बस, ऐकतो ना माझं सोने आहेस ना तू, तू माझा सोना आहे ना माझ्या बाबुली. मग मी तुला खावा देते ना, स्टिक देते, पेटिकली देते, आणि ते बिस्किट आणले ते पण देते. हां चालेल, बोल बोल बघ मग ते खा, ते खा, ऐक जरा मी तुला काय सांगते ते नीट ऐक, बघ तुझाच फायदा याच्यामध्ये. मी तुला ते खायला देते, तू खा आणि इथं बस. मी मस्त आता इथं गाणी लावते आणि बघ सगळं किचन साफ करून घेते. आपल्या इथं उद्या दसरा आहे की नाही, आहे की नाही, मग विजयादशमी आहे ना उद्या, मग आपल्याला घर साफ नको करायला, असंच ठेवायचं घाण, असंच ठेवायचं का, नाही ना, नाही ना. मग तू गुड बॉय आहेस ना, तू मम्माच बॉय आहे ना, मग तू माझं सगळं ऐकतो ना. मग सांगते तुला, बघ तू एकच माझा पोरगा चांगला आहेस की नाही, तू सगळं माझं ऐकतोस, बाकीचे सगळे येडे आहेत. हां तू माझं शहाणा बाळ आहे ना, मग चला खावा खायला ये, हां या, खाऊ देऊ ना तुला, खावा देते ये, तेवढं नाही तर खाऊ दे ना. हां पेटिकली खावायची, या पेटिकली देऊ, हां ते बघ पेटिकली देते बघ, गुणाचं ग लेकरू माझं, बघा लगेच ऐकलंय ना, असं त्याला समजावून सांगितलं ना की त्याला लगेच कळतंय ना बाबुली. तुझी भांडी कुठे आहे, त्या भांडीमध्ये देते. काय देऊ, हे देऊ का बिट्टीक देऊ, बिट्टीक देऊ, पेटिकली नको, हां पेटिकली नको, आपण बिट्टी खावाली. थांब डोक्याला लागल, इथं इथे डोक्याला लागल ग, हां थांब, चल बेडवरती, चल बेडवर, बेडवर चल खायला. बघ आता मी तुला खायला देणार, मग तुझाच फायदा आहे ना, बाहेर फिरायला नेणं काय फायदा आहे का, मग नंतर तुम्ही दुखलं ना मी त्याला सांगेल ना. सांगा नाश्ता आहे ना माझ्या बाबलीचा, खावा खा, गुणाचं ग सोनू माझं लेकरू ग, माझं लय गुणाचं आहे ते, खा. मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने टायगरला सगळं समजावून सांगितलं ना की तो व्यवस्थित समजतो बरं का. आणि तुम्ही बोलाल आता ताई न्यायचं होतं जरा उशीर, पण बरंच काम आहे, 2-3 तास तरी कामातच आज जातील माझे, आणि मग खाली गेल्याच्या नंतर वेळ पण जातो, शिवाय हा त्या इतर डॉगींना मारतो, तर मला त्याला ना न्यायचं नाही आहे, तर मी त्या डॉगींना मला जेवण द्यायचं आहे. बरेच दिवस झाले काय झालं आहे त्यांना काही खायला दिलेलं नाही आहे मी, त्यासाठी पण मला जायचं आहे तिथे खाली, पण आज वेळ नाही आहे, उद्या बघू मिळालं तर वेळ उद्या जाईल. पण टायगरला सोबत नाही घेऊन जाता येणार, कारण टायगरला नेलं तर मग ते बाकीचे कोण खायला येणार नाहीत, तर असू द्या बघूया, उद्या वेळ मिळाला तर उद्या नक्की जाईल. आणि त्यांची बिर्याणीची पार्टी पण आहे, त्यांची बिर्याणी पण बनवायची, पण पाऊसच उघडत नाही त्यामुळे चूल वगैरे पेटवायला मला जमत नाही, लाकडं पण भिजलेली आहेत सगळी, असं असू द्या. चला बघू, वेळात वेळ लवकरच येईल आपला, आणि आपण लवकरच त्यांच्यासाठी सुद्धा पार्टी करूया. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ
कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर हाईप अँड सबस्क्राईबसुद्धा करा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत